स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या वतीनं घाटघर इकोसिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या नवउद्योजक कार्यशाळेचे उद्घाटन समाजसेवक अनंत महादुघाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्र गड वन्यजीव अभयारण्य हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो असून साम्रद येथील सांदन व्हॅली, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर, वीर राघोजी, भांगरे जलाशय, रंधा धबधबा, कोकणकडा अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांमुळे हा भाग पर्यटकांना भुरळ घालतो आहे. या पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर व्यवसायांना चालना मिळावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी समाजसेवक अनंत महादुघाणे, स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष सचिन काकडे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव सगभोर, देविदास खडके, सुनील पवार, उपसरपंच काळू बांडे, किसन वाघमोडे, रमेश खडके, कृष्णा सोडनर, राहुल बांडे, प्रशिक्षक प्रभाकर काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच घाटघर, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे परिसरातील प्रशिक्षणार्थी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे सर्व उद्योजक आणि ज्यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशन युवा नेतृत्व आणि त्याच्या स्वप्नामध्ये जे साकारते ते असं सचिन काकडे सर, आणि ते मुळात प्राध्यापक आहेत आणि त्याचे वडील केंद्र प्रमुख म्हणून ते रिटायर झाले आणि फॅमिली पण म्हणजे मंडळी पण कुठेतरी सर्व्हिसला आहेत त्यांच्या. आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या आदिवासी भागामध्ये तरुण युवकांना, महिलांना, बचत गटांना जे नवउद्योजक म्हणून ट्रेनिंग देण्याचं त्यांच्या मनापासून काम करत आहेत. ते त्यांच्या कामाची कंस न करता यापुढेही त्यांनी आमच्या आदिवासी भागात नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन उद्योजक बनावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्याही पुढे जाऊन सांगतो की आमचे जे सहकारी आहेत, बाजीराव सगभोर, सुनील पवार, विक्रम काळे असतील, आपले उपसरपंच बांडे सर असतील, आपले साम्राज्य सर्व उद्योजक असतील जे आज ट्रेनिंग घेणार आहेत, या सर्वांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला जिथं अडचण येईल, बँकेत असो, आदिवासी विभागात असो, तहसील कचेरीमध्ये असो, कलेक्टर कचेरीमध्ये असो, व्हिडिओ ऑफिसमध्ये असो, रस्त्यांपासून वैयक्तिक लाभापर्यंत, वैयक्तिक लाभापासून सामाजिक कार्यापर्यंत जिथं जिथं तुम्हाला अडचण भासेल तिथे तिथं आम्हाला नक्कीच कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. आम्ही वसा घेतला टाकणार नाही आणि तो वसा पुढे नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे. तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढं आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना देण्याचं काम नक्कीच या सर्वांना करू. यासाठी कुठंतरी संघटनेची, कुठंतरी संस्थांची आपल्याला गरज असते. आता सर मगाशी म्हटले का आपल्याला गरीब मुलांना कोणती तरी पुस्तकं देऊन कुठंतरी न्यायचंय. माझं स्वप्न आहे सर का एखादी अशी संस्था आणा, एकाच असं कोणी आम्हाला आदिवासी भागामध्ये कोणी डोनर असते, संस्था असते. मी काकडे सरना बोललो, सचिनला बोललोय. आता ते सचिन घेणं नाव चांगलं वाटत नाही, ते प्रोफेसर आहे, तर त्यांना बोललोय का कुठंतरी आमच्या मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना, 11वी ते 12वी मुलांना जर आपल्याकडून काही संस्थांमार्फत उद्योगांच्या प्राथमिक माहितीसाठी, त्यांचं स्किल पुढे नेण्यासाठी आपल्याला कुठेतरी कार्य करायचं आहे. आणि ते कार्य करत असताना मुलांना छोटी भेट का होईना पुस्तकाच्या स्वरूपामध्ये ती द्यावी. लोक ब्लँकेट वाटतात, थंडीचा बचाव होतो सर, पण ज्ञानाची जर पुस्तकं वाटले तर मला वाटते आमच्या 11वी 12वीच्या पिढ्या नक्कीच पुढं विज्ञानाच्या दृष्टिकोन घेऊन मोठे शास्त्रज्ञ बनतील, मोठे उद्योजक बनतील, मोठे व्यावसायिक बनून महाराष्ट्राला नव्हे तर भारताला पुढे नेण्याची ताकद आमच्या आदिवासी भागातील तरुण नक्कीच पुढे नेतील. कालच मी एक बातमी बघितली, मला वेळ नाही वाटला का आपल्या मुलांचा जो सत्कार राजूरमध्ये झाला, MPSC UPSC पास झालेले विद्यार्थी आहेत आपले. आपण कुठं कमी नाही आदिवासी, आपण कुठं कमी नाही आदिवासी, पण आपला नुकंड आपल्याला
पुढे येऊन देत नाही. आपला मीपणा कुठेतरी बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा. नक्कीच तुम्ही MPSC UPSC करून पुढं तुमच्या मुलांना नेण्याचं काम नक्कीच तुम्ही कराल अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या पाल्यांना जपा. आपल्या पाल्यांना पुढे नेण्यासाठी शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून त्यांना कुठंतरी MBBS करा, कुठं इंजिनियर करा, कुठं CA बनवा, कुठं ॲग्रीला पाठवा, ॲग्रिकल्चरमध्ये गेले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे पोहोचलं पाहिजे. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय पण आपण घेत नाही, ही सर्वात वाईट परिस्थिती आपल्याकडे. निसर्ग खूप आपल्याला देतोय, विज्ञानातून पण निसर्ग शिकवतोय. पशुपक्ष्यातून आपण टुरिझम जास्त करू शकतो. असं नाही की आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे पाणी तेवढं मुबलक आहे. टुरिझम वाढवण्यासाठी आपण पशुपक्ष्यांची इकडं जर वसाहत तयार केली तर आपण वन्यजीव अभयारण्याला नक्की विनंती करणार आहे. आणि त्या अभयारण्य जे RFO आहेत गावित साहेब, सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आपल्याला जे हॉल उपलब्ध करून देत आहेत ते पाटील साहेब यांचं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करून त्यांचंही मी अभिनंदन करतो. यापुढेही आपल्याला त्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे नेहमी सतत आग्रह मागणी करणार आहोत. तर हा दृष्टिकोन पुढे नेत असताना तुम्हाला जिथे जिथे अडचणी येतील, तुमच्या मला वाटते जवळजवळ 70 ते 75% जणांना माहीत असत का आपण माझ्या कामाची प्रशासन दखल घेऊन बरेच ठिकाणी आपण कामं केलेली आहेत. तुमचे साम्राज्य गाडी असं, रतनवाडची गाडी असं, तुमचे खड्ड्यावरील काम असं, मला वाटतं रिंग रोडचे सर्वात जास्त कामांचं मी आढावा घेऊन काम चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेलं आहे. आता याच्यात ते तुम्हाला किती लोकांना माहीत नाही का? तर प्रत्येक ठिकाणी घरकुलाचे प्रश्न असतील, तुमचे POकडचे शेवटीचे घर असतील, नवउद्योजक म्हणून ज्यांनी गिरणीसाठी, ज्यांनी किराणासाठी जे काही प्रकरणं केले ते काढून घेण्याचं काम मी बरेच ठिकाणी केलेलं आहे. आता आपले बांडे सरांना एक अडचण आली होती. आता सहज आता आठवलं म्हणून बोलतो. तर त्यांनी नुसता फोन केला होता, मी ओळखत नव्हतं त्यांना, बरोबर ना? नुसता फोन केला होता, तर असं अडचण आहे माझ्यावर असं दिसतंय. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे aklgavkari@gmail.com.